सांगलीत भाजपाच्या बालेकिल्ल्यात एका विद्यमान नगरसेवक आणि नगरसेविका पतीने कार्यकर्त्यांच्या घरावरच हल्लाबोल करत दमदाटी आणि धमक्या दिल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडल्याची चर्चा आहे। मात्र प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक आणि नगरसेविका पतीला मात्र माफी मागावी लागली। त्यामुळे माफीनाम्याने हा विषय मिटल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। या घटनेनं सांगली चर्चेला उधाण आलेलं आहे। रात्रीच्या सुमारास एका मोठ्या पक्षाचे नगरसेवक आणि नगरसेविका पती यांनी फेसबुक पोस्टवरील कमेंटनंतर कार्यकर्त्यांचे घर गाठले आणि दमदाटी आणि धक्काबुक्कीचा प्रकार केल्याची चर्चा असून कार्यकर्त्यांच्या आईवडिलांनी पोलिसांमध्ये धाव घेतल्याचं पोलिसांसमोर माफीनामा झाल्यानंतर विषय मिटल्याची चर्चा आहे। पण किरकोळ कारणावरून बड्या पक्षाच्या नगरसेवकाला आणि नगरसेविका पतीला सकाळपासून पोलीस ठाण्याच्या चक्रा माराव्या लागल्याचं समजत आहे। मात्र या गोंधळामुळे बालेकिल्ल्यात खळबळ माजली आहे। हे कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत याचे रहस्य बालेकिल्ला या शब्दातच समजून जाईल।